तर डॉक्टर ते खोकलताना स्टेटोस्कोप कानाला लावतात आणि तिच्या छातीवर पोटावर कुठेही हात लावतात, तपासतात. तुम्ही म्हणता का साहेब डॉक्टरचं त्याला काही आहे का इंटेन्शन वाईट आहे का तिथं? त्याचा हेतू शुद्ध आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही आणि आम्ही एखाद्या नारीकडे स्पर्श तर करायची गरज नाही. आता सारखं एक टक पाहून जरी बघितलं तरी सुद्धा 354 गुन्हा दाखल होतो, लक्षात ठेवा. कारण हे कधी सांगितलं आता 2012 मध्ये IPC 2000 म्हणजे 1860 मध्ये निर्माण झाली, पण 700 वर्षापूर्वी संत कबीराने आम्हाला सांगून गेलेलं आहे की नारी निरखिन देखिए निरखिन कीजिए गौर, देखत ही तो विष चले मन आवे कुछ पर नारी पहिली छुरी मध्य कोई लाव अंग रावण के 10 सिर गए पर नारी के संग. बघा सीता माईला स्पर्श केला तर लगेच, आणि आता एखाद्या नारीला इथून तिथून उचलून ठेवलं लगेच 363 लागतो. साधं काम आहे. किती जवळ अध्यात्माने कायदा हे नंतर कधीतरी तुम्हाला येऊन मी सांगेल प्रवचनामध्ये. आता तो आपल्याला वेळ नाहीये. आज या ठिकाणी आपण सत्कार केला, बोलवलं, आज सत्कार केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे शतशः ऋण व्यक्त करतो. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल की बरेच लोक म्हणतात की समाज आहे, पोलीस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. समाज किती अक्षराचा आहे? 3 अक्षर आहे का नाही? समाज काय खाली काय उरतं? माज उरतो, लक्षात ठेवा. आणि आमचं पोलिसांचं ब्रीद वाक्य काय? सदरक्षणाय खल नाही. स म्हणजे सज्जन लोक जे आहेत त्यांचं रक्षण करायचं आम्हाला. त्यांचं जीवित प्राणमातेचं रक्षण आहे, सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत. आणि मा झालेले कोणते आहेत? दुर्जन. षडविकाराचा मा झालेले कोण लोक आहेत? दुर्जन. त्यांना दुरुस्त करायचं आहे, लक्षात ठेवा. दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला माहिती असेल की ज्ञानेश्वरांनी पसायदानमध्ये सांगितलंय की जे खळांची व्यंकटेश आहे तया सत्कार मूर्ती वा भूतास परस्परे जडो मैत्र जीवानी. जे खळ लोक आहे, वाईट आहे, त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याचं काम आपण केलं पाहिजे. नाही निर्मळ जीवन ते काय करील साबण तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करेल. अनेक लोक प्रवचन देऊन गेले, अनेक लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, पण तुम्ही आम्ही बांध कोरायचं सोडलं का? नाही. सगळे 90% भांडणं बांधवूनच आहे मित्रांनो. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणून आपल्याला वाईट लोकांना दुरुस्त करण्याचं काम आमचे सदप्रवृत्तीचे लोक करतात. कोणते? की जे सज्जनाच्या संगती आलेले आहेत, जे संतांच्या सहवासात आलेले आहेत, तेच लोक करतात. नाही तर तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे दुरुस्ती करण्याचं साधन आहे. कोणतं? पिकावर रोग पडल्यानंतर तुम्ही काय मारतो? आता तुमच्याकडे पिकं सरकी कपाशी होऊन गेले की नाही, DDT एंडोसल्फान हे मारून ते पीक फवारणी करून दुरुस्त करण्याचं काम करतात. आणि आम्ही सुद्धा समाज